पहा मुलांनो, याच्या आधी पार्ट फर्स्टमध्ये आपण GST ची माहिती पाहिलेली. ओके, GST मीन्स गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. GST इज इफेक्टेड फ्रॉम 1 जुलै 2017. ओके, नाउ सी GST इज वन नेशन वन मार्केट वन टॅक्स. मग GSTला का बरं वन नेशन वन मार्केट वन टॅक्स म्हणतात? बिकॉज नाउ अ करंट डेज all everywhere we use GST because all the tax which are used before GST they are merged in GST. ओके, GSTला वन नेशन वन मार्केट वन टॅक्स का बरं म्हणतात? कारण GST पूर्वी जे काही वेगळे वेगळे टॅक्स होते ते आता सर्व कशामध्ये मर्ज झालेले आहेत? GST मध्ये. नाउ सी इन्फॉर्मेशन अबाउट दिस टॅक्सेस. सी the tax like excise duty, service tax, custom duty, central surcharge and cess, VAT, luxury tax, entertainment tax, octroi, CST, then countervailing duty यानी कि CVD and special additional duty SAD. All these taxes they are submerged under GST. Okay, म्हणजे हे सर्वच्या सर्व टॅक्स आता GST अंडर येतात आणि म्हणून ह्या प्रत्येक टॅक्सची आता आपण माहिती बघूया. सी फर्स्ट एक्साइज ड्युटी. ओके, नाउ एक्साइज ड्युटी इज अप्लाइड फॉर द गुड दॅट आर मॅन्युफॅक्चरड विदिन अवर कंट्री. ओके, मग एक्साइज ड्युटी कशावरती लागली जाते मुलांनो? जे प्रोडक्टचं मॅन्युफॅक्चरिंग जे आहे ते विदिन अवर कंट्री झालेलं आहे की जे इंडियामध्ये झालेलं आहे, अशा प्रोडक्टवरती कोणती ड्युटी लावली जाते? तर एक्साइज ड्युटी. ओके, फॉर एक्झाम्पल टोबॅको, अल्कोहोल, फ्युएल एट्सेट्रा ह्या सर्वांचं मॅन्युफॅक्चरिंग इंडियामध्ये होतं आणि म्हणून हे प्रोडक्ट विकताना त्याच्यावरती एक्साइज ड्युटी ही लावली जाते. किंवा पहा, एखादी कंपनी जी आहे ती आपलं प्रोडक्ट विकण्याच्या आधी त्या कंपनीमध्ये एखादं प्रोडक्ट जर तयार झालं तर ते प्रोडक्ट विकण्याच्या आधी त्या कंपनीला काय करावं लागतं? गव्हर्मेंटकडे एक्साइज ड्युटी पेड करावी लागते. ओके, तरच ती कंपनी जी आहे ती त्यांचं जे काही प्रोडक्ट आहे ते मार्केटमध्ये विकण्यासाठी आणू शकते. अदरवाईज कंपनीला तशी परमिशन नसते. अंडरस्टँड? Therefore, excise duty is applied on the product which are manufactured within our country. Okay. Now see second type, service tax. See, service tax is a tax which levied by the government on service providers or on certain service transactions. Okay. म्हणजे आता हा जो सर्व्हिस चार्ज आहे तो गव्हर्मेंट मार्फत लावला जातो. कोणावरती लावला जातो? सर्व्हिस प्रोव्हायडर किंवा काही सर्व्हिस ट्रान्झॅक्शन्स असतात त्याच्यावरती हा चार्ज लावला जातो. फॉर एक्झाम्पल सी एअरलाईन सर्व्हिसेस. ओके, आपण ज्या काही एअरलाईन सर्व्हिसेस घेतो किंवा मग आपण हॉटेलिंग करतो, रेस्टॉरंटमध्ये जातो, त्या सर्व्हिस तिथे आपण घेतो, त्याच्यावरती कोणता चार्ज पे करतो आपण? सर्व्हिस चार्ज. ओके, देन नेक्स्ट इज ऑक्ट्रॉय. It is a tax collected on good entering the corporation limit area for use, consumption or sale. म्हणजे ज्या वेळेस एखादा प्रोडक्ट हा कॉर्पोरेशन एरियामध्ये सेलिंगसाठी येत असेल तेव्हा त्या गुड्सवरती कोणता चार्ज लावला जातो किंवा जो काही चार्ज लावला जातो त्याला म्हणायचं ऑक्ट्रॉय. आणि ऑक्ट्रॉय हा काय आहे? तर इट इज लोकल टॅक्स आहे की जो कुठे लावला जातो? एखादा प्रोडक्ट जर कॉर्पोरेशन एरियामध्ये सेलिंगसाठी येत असेल तेव्हा हा चार्ज लावला जातो. ओके, नाउ सी नेक्स्ट कस्टम ड्युटी. सी, कस्टम ड्युटी इज अप्लाइड फॉर गुड्स विच आर इम्पोर्टेड फ्रॉम फॉरेन कंट्रीज. ओके, म्हणजे असे प्रोडक्ट जे आपण कुठून मागवतो? फॉरेन कंट्रीमधनं आपल्या कंट्रीमध्ये मागवतो. अशा वेळेस त्यांच्यावरती जो काही चार्ज लागतो त्याला काय म्हणायचं? कस्टम ड्युटी. ओके, म्हणजे पहा, समुद्रमार्गे
आणि हवाई मार्गे येणारा जो काही माल आहे त्या मालवरती जर तो माल दुसऱ्या कंट्रीमधनं आपल्या कंट्रीमध्ये आला तर त्याच्यावरती काय लागत असते, कस्टम ड्युटी लागत असते. ओके. देन सी इट इज इनडायरेक्ट टॅक्स. हा कोणता टॅक्सचा टाईप आहे, इनडायरेक्ट टॅक्स आहे, की जो कशावरती लागतो, गुड्स इम्पॉर्टेड इनटू इंडिया और एक्सपोर्ट फ्रॉम इंडिया. म्हणजे जर आपण परदेशातनं आपल्या कंट्रीमध्ये माल मागवला तर त्याच्यावरती आपल्याला कस्टम ड्युटी पे करावी लागते, किंवा जर आपण इंडियाच्या बाहेर जर प्रोडक्ट पाठवलं तर तेव्हासुद्धा आपल्याला त्यावरती कस्टम ड्युटी पे करावी लागते. अंडरस्टँड. नाऊ सी नेक्स्ट, सेंट्रल सरचार्ज अँड केस. केस मीन्स व्हॉट, इट इज अ सबटॅक्स. पहा हा काय आहे, सब टॅक्स आहे. केस इज अन एक्स्ट्रा टॅक्स विच लेव्हिड ऑन मेन टॅक्स. आता हा सेस टॅक्स जो आहे तो कशावरती लावला जातो, हा एक एक्स्ट्रा चार्ज आहे की जो मेन टॅक्सवरती लावला जातो. म्हणजे मेन टॅक्सवरती भरावा लागणारा जो काही टॅक्स आहे त्याला काय म्हणतात, सेस असं म्हणतात. आणि इथे जो टॅक्स जमा होतो, टॅक्सच्या फॉर्ममध्ये जी काही अमाऊंट जमा होते ती अमाऊंट स्पेसिफिक रिझनसाठीच वापरता येते. ओके. द अमाऊंट विच इज कलेक्टेड इन सेस इज यूज फॉर स्पेसिफिक रिझन ओनली. फॉर एक्झाम्पल, जर हा सेसच्या फॉर्ममधला टॅक्स जर एज्युकेशनसाठी मागवला गेला असेल किंवा जर हेल्थसाठी वापरला गेला असेल, मागवला गेला असेल, किंवा जर काही ॲग्रिकल्चरल फील्डसाठी तो मागवला गेला असेल तर गव्हर्मेंट ही अमाऊंट फक्त ह्याच कारणांसाठी वापरू शकते. ओके. इतर ज्या योजना आहेत त्याच्यासाठी गव्हर्मेंटला ही अमाऊंट वापरता येणार नाही. एज्युकेशनसाठी जर हा टॅक्स जमा केला असेल तर तो प्रायमरी आणि सेकंडरी एज्युकेशनसाठीच वापरावा लागतो. तुम्हाला माहिती आहे की मुलींना 1 to 10th पर्यंतचं जे काही एज्युकेशन आहे ते फ्री आहे. मग हा एज्युकेशनसाठी जमा केलेला टॅक्स फक्त एज्युकेशनसाठीच वापरावा लागतो. ओके. आणि सरचार्ज, व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन सेस अँड सरचार्ज. सरचार्ज इज अ टॅक्स ऑन टॅक्स. पहा, सरचार्ज हा टॅक्सवरचा टॅक्स आहे. मग सेसमध्ये सरचार्जमध्ये काय डिफरन्स आहे, मी आत्ता सांगितलं की सेसमध्ये जी काही अमाऊंट टॅक्सच्या रूपात जमा होते ती आपण स्पेसिफिक रिझनसाठीच गव्हर्मेंट यूज करू शकतो. ओके. पण सरचार्जमध्ये जी काही अमाऊंट जमा होते ती अमाऊंट गव्हर्मेंट कोणत्याही योजनेसाठी यूज करू शकतो. अंडरस्टँड. मग सरचार्ज कोणाकडनं वसूल केला जातो, तर ज्यांचं ॲन्युअल इन्कम हे 15 to 20 lakhsपेक्षा ग्रेटर आहे त्यांच्याकडनं सरचार्ज हा वसूल केला जातो. आणि सरचार्जच्या रूपामध्ये जी अमाऊंट जमा होते ती अमाऊंट गव्हर्मेंट कोणत्याही योजनेसाठी वापरू शकते. अंडरस्टँड. नाऊ सी नेक्स्ट, व्हॅट. व्हॅट मीन्स व्हॉट, व्हॅट इज व्हॅल्यू ॲडेड टॅक्स. ओके. इट इज अ कन्झम्पशन टॅक्स लेव्हिड ऑन प्रोडक्ट्स at every point of sale where value has been added starting from raw material and going all the way to final retailer purchase. याचाच अर्थ काय पहा, व्हॅट मीन्स व्हॅल्यू ॲडेड टॅक्स. मग हा टॅक्स कसा ॲड केला जातो की ॲट एव्हरी पॉईंट ऑफ सेल, म्हणजे जिथे आपण त्या प्रोडक्टचं सेलिंग करणार आहे त्याच्या प्रत्येक पॉईंटला हा टॅक्स ॲड केला जातो. त्याची सुरुवात कुठून केली जाते, अगदी रॉ मटेरियलपासून तर फायनल तो ज्या रिटेलरकडे जाणार आहे तिथपासून आपण याच्यावरती व्हॅट ॲड करू शकतो. जर एक्झाम्पल सांगायचं झालं तर पहा, नीट समजून घ्या. सपोज आपण काही प्रोडक्ट खरेदी केलेलं आहे. ओके. आणि त्या प्रोडक्टवरती आपल्याला प्रॉफिट कमवायचं आहे. मग आपण काय करणार, त्या प्रोडक्टवरती प्रॉफिट काढण्यासाठी त्याच्यामध्ये काही व्हॅल्यू ॲड करणार.
ओके. मग ही जी ॲड केलेली व्हॅल्यू आहे त्यालाच काय म्हणणार, व्हॅल्यू ॲडेड म्हणणार. ओके. फॉर एक्झाम्पल, सपोज मी 100 रुपयाचं एखादं प्रोडक्ट घेतलं. त्या 100 रुपयाच्या प्रोडक्टवरती मी 2 रुपीज खर्च केला. ओके. आता 100 रुपयाच्या प्रोडक्टवरती 2 रुपीज खर्च केला आणि मी माझा प्रॉफिट जो आहे, मला काय प्रॉफिट होईल हा प्रोडक्ट विकून, तर तो प्रॉफिट मी 8 रुपये लावला. ओके. म्हणजेच बघा, आता जी काही 100 रुपयाची वस्तू होती ती आपण कितीला विकणार आहोत, 110 रुपीजला. 100 + 2 + 10 म्हणजे 100 रुपयाच्या वस्तूवरती 2 रुपये आपण खर्च केला आणि 8 रुपये त्यामध्ये प्रॉफिट ॲड केला. म्हणजे आता ती वस्तू जी आहे ती आपण कितीला विकणार आहोत, 110 रुपीजला. ओके. मग हा 110 रुपीज आणि 100 रुपीज याच्यातला जो हा 10 रुपीजचा डिफरन्स येतो आहे, ह्या येणाऱ्या डिफरन्सवरती आपल्याला काय पे करावा लागतो, टॅक्स पे करावा लागतो. येतंय लक्षात. म्हणजे ह्या व्हॅल्यू ॲडिशनवरती आपण जो काही टॅक्स पे करतो त्याला म्हणायचं व्हॅल्यू ॲडेड टॅक्स. अंडरस्टँड. म्हणजे यामध्ये आपण काय केलं होतं, 100 रुपीजचं वस्तू घेतली, त्याच्यावर 2 रुपीज खर्च केला, 8 रुपये आपला प्रॉफिट काढला. अशी 100ची जी वस्तू होती ती आपण 110 रुपीजला सोल्ड केली. परंतु त्याच्यातला जर डिफरन्स घेतला तर तो 10 रुपये आला. मग आपल्याला काय करावं लागणार, गव्हर्मेंटला ह्या 10 रुपीजवरती टॅक्स पे करावा लागणार. ओके. आणि हा जो काही टॅक्स आहे यालाच काय म्हणायचं, व्हॅल्यू ॲडेड टॅक्स. अंडरस्टँड. नाऊ सी नेक्स्ट, लक्झरी अँड एंटरटेनमेंट टॅक्स. मग आता पहा, लक्झरी टॅक्स जो आहे तो कशावरती अप्लाइड केला जातो, हाय प्राईस इटेम्सवरती. ओके. म्हणजे जे एकदम व्हॅल्युएबल प्रिशियस असे इटेम्स असतात त्याच्यावरती लक्झरियस टॅक्स अप्लाय केला जातो. फॉर एक्झाम्पल, एकदम महागडे वॉचेस असतील, महागड्या कार्स असतील किंवा बंगलोज, फ्लॅट्स इत्यादीवरती जो काही टॅक्स लावला जातो त्याला म्हणायचं लक्झरियस टॅक्स. मग हा लक्झरियस टॅक्स जो आहे हा इसेन्शियल म्हणून कन्सिडर करत नाही. ओके. दीज इटेम्स आर नॉट कन्सिडर्ड ॲज इसेन्शियल. हा अगदी गरजेचं आहे का हे लक्झरियस इटेम्स, नाही. हे फक्त कशासाठी आहे, टू अप्रूव्ह अवर स्टेटस इन द सोसायटी. म्हणजे ह्या इटेम्समुळे फक्त काय होतं, सोसायटीमधलं स्टेटस वाढतं. परंतु हे जे काही लक्झरियस इटेम्स आहे हे मात्र इसेन्शियल आहे असं कन्सिडर केलं जात नाही. ओके. आणि एंटरटेनमेंट टॅक्स कशाला म्हणायचं, एंटरटेनमेंट टॅक्स इज लेव्हिड बाय द गव्हर्मेंट ऑन कमर्शियल शोज, मूवी, स्पोर्टिंग इव्हेंट्स, म्युझिक फेस्टिवल, अम्युजमेंट ऑर सम पार्क्स. ओके. पहा, आता या ठिकाणी किंवा काही म्युझियम असतात, आपण काय करतो, काही कमर्शियल शो, मूवी, स्पोर्ट्स पाहिला जातो, म्युझिक फेस्टिवल अटेंड करतो. मग हे सगळं आपण आपल्या मनोरंजनासाठी, आपल्या एंटरटेनमेंटसाठी करतो. आणि हे करत असताना गव्हर्मेंटला जो काही टॅक्स पे करत असतो आपण त्याला कोणता टॅक्स म्हणायचं, एंटरटेनमेंट टॅक्स. अंडरस्टँड. नाऊ सी अनदर एक्झाम्पल, CST. CST means what? Central Sales Tax. Okay, is imposed when sales of goods from one state to another state. मग हा CST कधी लागला जातो, जेव्हा एखादं गुड, एखादं प्रोडक्ट हे एका स्टेटमधून दुसऱ्या स्टेटमध्ये विकलं जातं. समजा एखादं प्रोडक्ट जे आहे ते मुंबईला मॅन्युफॅक्चरिंग झालेलं आहे त्याचं. ओके. आणि ते प्रोडक्ट जे आहे ते बँगलोरला विकणार. मग वन स्टेट टू अनदर स्टेट जेव्हा त्याचं आपण सोल्ड करतो ते जे काही प्रोडक्ट आहे ते, तेव्हा कोणता टॅक्स भरावा लागतो, CST. अंडरस्टँड. दिस टॅक्स इज लेव्हिड बाय सेंट्रल गव्हर्मेंट ऑफ इंडिया. म्हणजे सेंट्रल गव्हर्मेंट ऑफ इंडियाने हा टॅक्स लेव्हिड केलेला आहे.
की जो कशासाठी वापरला जातो, CST इज यूज फॉर पब्लिक वेलफेअर, म्हणजे आपल्या गरजा भागवण्यासाठी किंवा काही कठीण प्रसंगी निधी उपलब्ध करून देण्यासाठी हा टॅक्स वापरला जातो. ओके, नाउ सी अनदर एक्झाम्पल. अनदर टॅक्स इज SAD, that is special additional duty, and other is countering duty. Now see, it is called as CVD, that means countervailing duty. ओके, मग आता काउंटरव्हेलिंग ड्युटी म्हणजे काय हे समजून घेण्याच्या आधी तुम्हाला दुसरा एक टॅक्स समजून घेणं गरजेचं आहे, आणि त्या टॅक्सला काय म्हणायचं तर अँटी डम्पिंग टॅक्स. ओके, किंवा अँटी डम्पिंग ड्युटी. मग आता अँटी डम्पिंग ड्युटी म्हणजे काय, समजा एखादी कंट्री आहे, त्या कंट्रीमध्ये त्यांनी जे काही प्रोडक्ट तयार केलेलं आहे, सपोज एखादा मोबाईल आहे, त्या मोबाईलची त्या कंट्रीमध्ये प्राईस आहे 12,000 रुपीज. ओके, आणि त्या कंट्रीने काय केलेलं आहे की त्यांच्या देशातल्या मार्केट व्हॅल्यूपेक्षा इंडियामध्ये ते कमी भावाने ते प्रोडक्ट विकतात. इंडियामध्ये सपोज तेच प्रोडक्ट ते 8,000 रुपीजला विकताय, परंतु इंडियामध्ये तो जो मोबाईल आहे त्याची प्राईस मात्र 12,000 रुपीज आहे. मग अशा वेळेस काय होणार की लोक काय करणार, त्याच फ्युचर्सचं प्रोडक्ट जर स्वस्तात मिळत असेल तर ते प्रोडक्ट ते 8,000 रुपीजचं प्रोडक्ट घेणं पसंत करणार. ओके, मग इथे काय होते, इथे इंडियाची जी काही मार्केट व्हॅल्यू आहे ती मार्केट व्हॅल्यू डाऊन होते. मग अशा वेळेस गव्हर्नमेंट काय करतं तर गव्हर्नमेंट ह्या दोनही व्हॅल्यू मॅच करण्यासाठी हे जे दुसऱ्या कंट्रीचं प्रोडक्ट आहे की जे 8,000ला ते इंडियन मार्केटमध्ये विकतात ते याच्यावरती काय काय ॲड करतात तर ह्या दोनही व्हॅल्यू मॅच होण्यासाठी गव्हर्नमेंट त्याच्यावर अँटी डम्पिंग ड्युटी लावत असते, की जेणेकरून ही 8,000ची जी काही वस्तू आहे ती आपल्या भारतीय माला एवढीच 12,000ला मिळेल. आणि मग ह्या जर दोन्ही व्हॅल्यू जर मॅच झाल्या तरच काय होणार, जे काही लोक आहेत ते भारतीय मालसुद्धा घेणार. अंडरस्टँड. आणि याच्या अगदी अपोजिट म्हणजे काय आहे पहा तर काउंटर व्हॅलिंग ड्युटी आहे. ओके, काउंटर व्हॅलिंग ड्युटीमध्ये काय होतं, समजा एखाद्या कंट्रीमध्ये मोबाईलचंच एक्झाम्पल घेतलेलं आहे, त्या मोबाईलची मार्केट व्हॅल्यू 8,000 रुपये आहे. ओके, मग आता ती कंट्री काय करणार की भारतीय आपल्या इंडियन मार्केटमध्ये सुद्धा काय करणार तर ती जी काही मोबाईल आहे तो 8,000 रुपीजलाच विकणार. म्हणजे ह्या दोनही प्राईसमध्ये काहीही चेंज न करता ॲज इट इज ते इंडियन मार्केटमध्ये विकणार. परंतु सेम त्याच फीचर्सचा मोबाईल इंडियन मार्केटमध्ये 10,000 रुपीजला आहे. ओके, मग पर्सन्स काय करतील, हा जो मोबाईल आहे दुसऱ्या कंट्रीचा हा मोबाईल ते खरेदी करतील. ओके, कारण ह्या दोनही मोबाईलमध्ये सगळे फीचर्स सेम आहेत, त्याच्यामुळे त्यांची पसंती दुसऱ्या देशातल्या मोबाईलला असेल. मग अशा वेळेस परत ह्या दोनही व्हॅल्यू सेम करण्यासाठी आपलं इंडियन गव्हर्नमेंट काय करतं तर ही जी 8,000 प्राईस होती मोबाईलची त्या प्राईसवरती कस्टम ड्युटी ॲड करतं. कोणती ड्युटी ॲड करतं तर कस्टम ड्युटी, आणि अजून दुसरी काउंटर व्हॅलिंग ड्युटी ॲड करतं, की जेणेकरून हा 8,000चा मोबाईल जो आहे त्याची व्हॅल्यूसुद्धा किती होणार 10,000 होणार. म्हणजेच आता इंडियन मोबाईलची व्हॅल्यू आणि अदर कंट्रीजच्या मोबाईलची व्हॅल्यू या दोनही व्हॅल्यू सेम येतील. ओके, की जेणेकरून इंडियन मार्केटमध्ये आपल्या मोबाईलची व्हॅल्यू किंवा आपलं इंडियन मार्केट डाऊन होणार नाही. अशा प्रकारे गव्हर्नमेंट ह्या दोनही व्हॅल्यू सेम करतं, आणि त्यावेळेस जो टॅक्स जी ड्युटी घेतली जाते त्यालाच काय म्हणायचं मग काउंटर व्हॅलिंग ड्युटी. अंडरस्टँड. थँक्यू.